नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. आजच्या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत लेग्स वर्कआउट जिममध्ये. पहाटेचे वाजलेत, पाहू शकताय तुम्ही 6 वाजायला आलेत. 6 वाजता आम्ही जिमला पोहोचलो आहे. एवढी जाम थंडी आहे, बाहेर बघू शकता. माझे क्लायंट विशाल बिलारे. लेट्स गो. लेग्स वर्कआउट करण्यापूर्वी आपण काही वॉर्मअप एक्सरसाइज करून घ्यायचे आहेत. हिप रोटेशन, फॉर्म माझे क्लायंट विशाल बिलारे यांनी परफॉर्म केला आहे, तसंच तुम्हाला तुमच्या वर्कआउटमध्ये सेम ॲज परफॉर्म करायचं आहे. बरीच लोक हाफ स्क्वॉट मारतात. मित्रांनो, हाफ स्क्वॉट मारले तर तुम्हाला स्क्वॉटचे पुरेपूर बेनिफिट्स भेटणार नाही. जर तुम्हाला पूर्ण बेनिफिट पाहिजे असतील तर डीप स्क्वॉट्स मारा, तर जेणेकरून तुम्हाला तुमच्या क्वाड्सला प्रॉपर ट्रेन होतील तुमचे क्वाड्स, आणि तुम्हाला स्क्वॉट वर्कआउटचा, बार्बेल स्क्वॉट वर्कआउटचा पुरेपूर फायदा भेटेल. बार्बेल स्क्वॉट्स याच्यामध्ये 3 व्हेरिएशन मारले जातात: बार्बेल स्क्वॉट, डंबेल स्क्वॉट्स, सुमो स्क्वॉट्स. हे मेजर व्हेरिएशन आहे मित्रांनो. अजून खूप सारे व्हेरिएशन आहे स्क्वॉट्समध्ये, पण हे मेजर जे व्हेरिएशन्स आहेत, जे रेग्युलरली परफॉर्म केले जातात जिममध्ये, ते मी तुम्हाला सांगतो आहे. आजचा वर्कआउट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला कोणकोणते मसलचे वर्कआउट व्हिडिओज
रिक्वायर्ड आहेत ते पण सांगा. मी नक्कीच त्या रिलेटेड व्लॉग बनवेन, वर्कआउटचा व्लॉग बनवेन. आता आपला सेकंड सेट चालू झाला. दोन्ही साईडला 20-20 म्हणजे 40 kg वेट्स. बार्बेल वेट काउंट केलं जात नाही. याचे आपण घेणार आहे 12 रेप्स. टार्गेट आहे आपला 12 रेप्सचं. स्क्वॉट मारताना पाठीमागे एक सपोर्टर किंवा ट्रेनर अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही साऊथ कोरियामधला एक व्हिडिओ बघितला असेल. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर होता तो, त्याचा मृत्यू झालेला स्क्वॉट मारताना. मी भीती दाखवत नाही आहे, पण चेक करा तुम्ही यूट्यूबवरती की कशा प्रकारे स्क्वॉट मारताना त्याचा मृत्यू झाला होता. स्क्वॉट मारताना तो खाली गेला आणि पाठीमागे जो त्याचा ट्रेनर होता किंवा त्याचा फ्रेंड होता, मे बी तो ट्रेनर नसेलच, कारण त्याने त्याला व्यवस्थित सपोर्ट दिला नाही आणि त्याची जी मान होती ती स्क्वॉट खाली आली, म्हणजे बार्बेल खाली आली आणि जी डोक्यातली नस असते ती क्रॅक होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मित्रांनो, मी भीती दाखवत नाही आहे, जी रिॲलिटी आहे ते सांगतो आहे. काही सेट असतात त्याला सपोर्टर ट्रेनरची गरज लागतेच. त्यापैकी बार्बेल स्क्वॉट आहे, रिस्की सेट आहे. सो पाठीमागे तुमचा मित्र असेल तर मित्राला ठेवा किंवा ट्रेनर ॲज अ सपोर्ट ठेवू शकता. आपलं सेकंड व्हेरिएशन असणार आहे वॉकिंग लंजेस. याचे आपण रिपिटेशन घेणार आहोत 20-20-20. जाऊन येऊन 20 स्टेप्स कंप्लीट होतात आहे. खूप बेनिफिट आहे या वर्कआउटचे. सो तुमच्या लेग्स वर्कआउटमध्ये वॉकिंग लंजेस नक्की ॲड करा. याने तुमचे क्वाड्स, ग्लूट्स चांगले ट्रेन होतील आणि जो मसल बिल्ड करणारा हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, तो पण चांगला बिल्ड होईल. वॉकिंग लंजेस 20चे 3 सेट्स. त्यानंतर आपलं सेकंड व्हेरिएशन आहे, सेकंड सेट आहे. आपण ते केटल बेलने परफॉर्म करतो आहे. 3-3 किलोचे केटल बेल आहेत. वेटेड वॉकिंग लंजेस, रिपिटेशन 20. पहाटेचे 6 वाजलेत. वर्कआउट करण्याची मॉर्निंगची मजाच वेगळी असते. पूर्ण दिवस एकदम फ्रेश जातो, ॲक्टिवेट होतो आणि आपण जी पुढची कामं करतो, आपलं ऑफिशियल वर्क असो किंवा घरकाम असो किंवा एखादा आर्ट्स वर्क असो, त्याच्यामध्ये आपलं मन लागतं. कारण वर्कआउट केल्यानंतर आपली बॉडी डोपामाइन नावाचा हार्मोन रिलीज करते. डोपामाइन हार्मोन आपल्याला प्रसन्न ठेवतो, स्ट्रेस फ्री ठेवतो. सो मित्रांनो, जर तुम्ही ऑफिशियल वर्क करत असाल तर मोस्ट प्रॉबेबली मॉर्निंग टाईम इज अ बेस्ट वे. असं मी म्हणणार नाही की फक्त मॉर्निंग टाईमच लाच केलं तर फायदे होतील. जसं तुम्हाला फ्री टाईम भेटेल तसं तुम्ही करू शकता, पण मॉर्निंग गुड, ऑलवेज गुड. आपलं थर्ड व्हेरिएशन असणार आहे लेग प्रेस. याचे आपण रिपिटेशन घेणार आहोत. पहिल्या सेटमध्ये 20, सेकंड सेटमध्ये 15 आणि थर्ड सेटमध्ये 12. 40 किलो स्टार्टिंग वेट लावलं आहे आम्ही. बघू, टार्गेट तर दिला आहे, पण ॲज अ फॉर्मने, ॲज अ डीप रेंजने जेवढे जातील तेवढेच मारायचे. बळजबरीने विदाऊट फॉर्म वाकडे तिकडं वेट मारायचं नाही आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझं पेज आहे इंस्टाग्रामवरती फिट विथ सँडी, त्याला फॉलो करा. तिथे पण मी हेल्थ रिलेटेड, डाएट अँड न्यूट्रिशन रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. मिलियनच्या घरामध्ये ते व्हिडिओज आहेत. म्हणजे लोकांची खूप पसंती आहे, तुमच्या लोकांचा सपोर्ट आहे. त्यामुळेच मी हा माझा एक छोटासा प्रयत्न यूट्यूबवरती पण चालू आहे. आय नो
की लेगचे बरेचसेच व्हिडिओ बरेचसेच ॲथलेट स्पोर्ट्समॅननी अपलोड केले आहेत. पण ॲज अ मराठी माणूस आपल्या मराठी लोकांसाठी, आपल्या मराठी मुलांसाठी ज्यांना समजत नाही त्यांना सोप्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत वर्कआउट सायन्स, वर्कआउटचं नॉलेज पोहोचावं म्हणून मी फिट विथ सँडी हा चॅनल ओपन केला. बघू आता तुमच्या लोकांचा किती मला सपोर्ट भेटतो आहे. मे बी जसं मला इंस्टाग्रामवरती प्रेम भेटलं तसंच प्रेम मला यूट्यूबवरती पण भेटेलच. आपलं 4थं व्हेरिएशन आहे लेग एक्सटेन्शन. याचे रिपिटेशन आपल्याला 15, त्याच्यानंतर 12-12 असे घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपलं सेकंड लास्ट व्हेरिएशन असणार आहे लेग कर्ल. टार्गेटिंग मसल आहे हॅमस्ट्रिंग. याचे रिपिटेशन आपल्याला 15-15-12 असे 3 सेट मारायचे आहेत. मशीनची ॲडजस्टमेंट प्रॉपर पाहिजे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण ॲडव्हान्स लेवलला जे वर्कआउट करतात, ज्यांना बरेचसे दिवस झालेत वर्कआउट करून, अराऊंड 4 ते 5 महिने, त्यांच्यासाठी आहे. बिगिनर लोकांसाठी लेग्स वर्कआउट. मी आउटडोर ट्रेनिंग वर्कआउट जे अपलोड केले आहेत त्या व्हिडिओ पाहून तुम्ही लेग्स वर्कआउट करू शकता. फॉर्म, टेक्निक, रेंज ऑफ मोशन, ब्रीदिंग, ब्रीद आउट या सगळ्यांचं महत्त्व आहे वर्कआउट करताना. सो प्रत्येक गोष्ट मॅटर करते. तुम्ही प्री वर्कआउट काय खाल्लं आहे, पोस्ट वर्कआउट काय खाणार आहे, लंचमध्ये कोणता मील घेणार आहे, डिनरमध्ये किती चांगला मील घेणार आहे. जेवढं तुम्ही क्लीन खावाल तेवढं तुम्हाला डेव्हलपमेंट, फॅट लॉस, वेट लॉस, मसल बिल्डिंग जे काही तुमचं गोल असेल ते तुम्हाला लवकर भेटेल. देन लेग्स वर्कआउट झाल्यानंतर आपण लेगची स्ट्रेचिंग घेणार आहे. मित्रांनो, बरेचसे लोक वर्कआउट करतात पण वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग प्रॉपर करत नाही. जेवढी तुम्ही स्ट्रेचिंग प्रॉपर कराल तेवढा तुमचा नेक्स्ट डे परफॉर्मन्स तेवढाच इनहॅन्स होईल, वाढेल. सो स्ट्रेचिंग स्किप करू नका. जसं मी सांगितलं की वॉर्मअप स्ट्रेचिंग स्किप करू नका. कशा प्रकारे करू शकतो याचा पण लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईन. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सॅटर्डेला लेग डे ठेवला तर बऱ्याचशाच वेळेला स्किप होण्याचे चान्सेस असतात. सो आम्ही डिसाईड केलं मंडे आयदर दॅन मिड डे, वेनसडे या वेळेला लेग्स वर्कआउट करू आणि सक्सेसफुली आम्ही तो परफॉर्म केला मॉर्निंगला. आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओला तुमच्या जवळचे जे मित्र असतील, फॅमिली पर्सन असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना हेल्प होईल. लेग्स वर्कआउट कशा प्रकारे करतात, वॉर्मअप कशा प्रकारे करतात आणि स्ट्रेचिंग कशा प्रकारे करतात. इन्स्पायर्ड यू, इन्स्पायर्ड अदर. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. बाय.